मित्रांनो मुन्नार एक्सप्लोर करून झालं आपलं। मराठी कसं काय? मुंबई में कम से कम 18 उम्र से मुंबई में। अच्छा को ट्रॅफिकने वैतागलो यार। ये न कोणाला धक्का लावता न कुठं पडता न कोणाला ठोकता आपण 2000 किलोमीटर कंप्लीट केलंय। बाय बाय बाय। चलो बाय बाय। या यस। तर जय शिवराय मित्रांनो, कसे आहात सगळे? मी तुमचा रणजित चौधरी म्हणजेच फिरास्ता रणजित स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आता कोचीच्या ब्लॉगमध्ये। मित्रांनो मुन्नार एक्सप्लोर करून झालं आहे आपलं। आता आपण निघले कोचीकडे, म्हणजे थंड वातावरण सोडून आपल्याला एकदम दमट वातावरण पकडायचं आहे। तसं मुन्नारमध्ये बऱ्याच ठिकाणी आपण गेलो, पण झिप लाईन आपली बंद होती। त्याचप्रमाणे बोटिंगला चार्जेस खूप होते, म्हणजे पर हेड 500 रुपये चार्ज वगैरे। कोची बोर्ड पाहू शकता, 116 किलोमीटर कोची राहिलं आहे अजून। साधारण 116 कवर करायला आपल्याला 3 ते 3.5 तास लागतील, कारण सह्याद्री उतरून आपल्याला पूर्ण समुद्र किनारपट्टीवरती उतरायचं आहे। त्यामुळे सह्याद्री उतरणं जरा डिफिकल्ट जाणार आहे। ज्याप्रमाणे आपण उटीवरून निघलो होतो, उटी ते मुन्नार तो रोड पण एकदम भयानक यार। त्या प्रकारेच असेल थोडंफार मे बी। पाहूया कसं आहे, मॅपवर तर थोडा झिकझॅक दाखवतं आहे। आत्ता टाईम झाला आहे 11:23। 12, 1, 2, 3 म्हणजे ॲटलिस्ट 3 वाजेपर्यंत तरी आपण कोचीमध्ये पोहोचलो पाहिजे। चला आता जंगल सोडून आणि पाण्याकडे जाऊया। आणि आत्तापर्यंत आपलं मुन्नार जे फिरलो ते 320 किलोमीटरचे रेंज झाले। ठीक आहे, ट्रिप आपली रिसेट झालेली आहे। तर चला निघूया। ओय झोपले काय? चला निघा। वाल्लारा वॉटरफॉल्स। तर चला, पाणी तर नाही राहिले, पर डिसेंबर लागले का पाणीला जाणार आहे। यार असा पाहिजे रायडर, खतरनाक राईड करतो यार लुंगी घालून। मी जवळ आता 65-70च्या स्पीडने, तो बाई स्प्लेंडरवर आहे। स्प्लेंडर बाईची जवळ 80च्या स्पीडने चाललेली आहे खतरनाकमध्ये। ऑब्विसली लोकल असणार, त्यामुळे रस्ता पाठ आहे त्याला पूर्ण। कसला पळतोय तो बघा। आपण चाललोय 70, 71, 75। हे पहा, ही आहे स्प्लेंडर। हाय भाई, वन मोर रायडर मस्त हात करते। काय रायडर लोकांचं कॉम्बिनेशन मस्त असतं यार, मस्त बॉन्डिंग होतं आपलं लगेच। हे पहा जवळ 70, 75 बाय स्प्लेंडर खतरनाक पळतो यार, हिमालयनला टक्कर देतो। पापा की परी इन केरळा। हे पहा बाई, आपण एकदम 65च्या आसपास, बाईक असं पळतोय। आवडले यार आपल्याला रायडिंग, खतरनाक। नारळ पाणी स्टॉल दिसते, एक हॉल्ट घ्या यार, नारळ पाणी पिऊ मस्त। हाँ हाँ, मतलब हिंदी वाटर वाला। वाव, ओके थँक्यू। मराठी कसं काय? अच्छा, रहने दीजिए, पूरा निकालना पड़ेगा। निकालना पड़ेगा पूरा, रहने दीजिए। नहीं जाने दीजिए। ये क्या है, माइक वगैरह निकाला ना, 5-10 मिनट लगाने को जाता है फिर।
ठीक आहे, काका भेटले यार तर मस्त यार, त्यांना मराठी पण येते. ओके ठीक है, थैंक यू. नहीं नहीं, वापस मैं इधर से नीचे जाऊंगा कन्याकुमारी तक, उधर से रामेश्वरम चेन्नई वगैरह सब घूम के हैदराबाद से ऊपर 30 दिन के लिए. हैदराबाद से आया, उधर से घूम के आया. हाँ नहीं नहीं, जाना है जाते वक्त. हाँ हैदराबाद से, हैदराबाद बीदर वैसा करके. ठीक है चलो चलता हूँ. यार एक नंबर यार, नारळ पाणी प्यायला थांबलो, टाइमपास मस्त. ते हे भेटले, काका भेटले, म्हणजे ॲक्च्युली प्रॉपर इथलेच आहेत ते, केरळमधले, पण मराठी पण जमते यार. मुंबईत होते ते 18 वर्षापासून, मे बी किती वर्ष होते माहीत नाही, पण छान वाटलं, मराठी पण येते म्हणले मला. एक नंबर. मित्रांनो ट्रॅफिकने वैतागलो आहे यार, पुण्यापेक्षा भयंकर ट्रॅफिक यार. कोची स्किप करतो आहे आपण, बस यार. कोचीचं मेन सेंटरला आलो आहे मी, पण मी कोचीमधलं बुकिंग पण रूम कॅन्सल केलं, आणि बाकी काय कोचीमध्ये आपल्याला फक्त बीच वगैरे पाहिजे होते, ते तर आपल्याला आलेपीत पण भेटतील, आणि त्यापेक्षा याच्यापेक्षा तर बेटरच भेटतील. बाय बाय कोची यार, नको. तो आहे वरती तो हायवे पकडायचा आपल्याला. हा सरळ मेट्रो रूट आहे, आणि त्याच्यावरती तो हायवे. एकदा त्या हायवेला लागला म्हणजे मग सगळं मोकळं लागेल आपल्याला. वाटलं होतं यार की हा पनवेल टू कन्याकुमारी हायवे चांगला असेल, पण याचं पण जाम काम चालू आहे, जाम ट्रॅफिक थांबवलं जाते. वरून आता आपलं ट्रिप आत्तापर्यंत टोटल झालं आहे 1999.6, म्हणजे 400 मीटर नंतर आपल्या जवळजवळ 2000 किलोमीटर कंप्लीट होईल. 99.7, 99.8, 99.9, आणि 2000 किलोमीटर कंप्लीट झाले आहे ट्रिप 1. ये न कोणाला धक्का लावता, न कुठं पडता, न कोणाला ठोकता, आपण 2000 किलोमीटर कंप्लीट केलं. ठीक आहे चलो, असंच आपल्याला उरलेलं 6000 किलोमीटर पण कंप्लीट करायचं आहे. मे बी उद्या तू निघणार, मी पण निघतो डायरेक्ट मॉर्निंगला ते येऊन दुपारपर्यंत मॅक्स 3 वाजेपर्यंत. 100-150 किलोमीटर 6 वाजेपर्यंत माझा पण तोच प्लॅन होता. तर मित्रांनो, आपण कोचीमध्ये न थांबता डायरेक्ट आपण आलेपीला आलो. त्याचा फायदा पण झाला. उद्या इथून सकाळी 8 वाजता क्रूज असते थोडक्यात. लोक काय नाव विसरलं, पण हेड आहे. आणि शिवाय त्याचा फायदा असा की 3 वाजेपर्यंत फिरवणार, ब्रेकफास्ट लंच वगैरे तेच देणार. तर उद्या ठीक आहे. तर सध्या आजचा दिवस संपला, फक्त डिनरला भेटू. बाकी उद्या सकाळीपासून आलेपीचा खरा शो सुरू होणार. ठीक आहे.
go from there to the breakfast. Then breakfast finish, after start the trip from this side. There is Canada. Okay. Please join with me. My name is Annie. Ranjit. Harry. Harry. John. Nice to meet you. John. This is my friend John. Your friend John? Yes. Nice. Hi John. I mean, चांगलं बोलतो. कोण? नाही नाही मल्याळम नाही तमिळ तमिळ. मला नाही येत मला मलयालम. My language is Malayalam, small English. Cool. Great. There's a lot of technology in Pune. Yeah, IT. Yeah. It's an IT It's hub. the idea. Yeah. Bangalore, Pune and Hyderabad are the IT hub of India. Got it. Bye. Bye bye. Bye. അവർക്ക് നേരത്തെ പോകണമെന്ന് പറഞ്ഞായിരുന്നു അവർക്ക് Let's റേഞ്ച് ഇല്ല നമുക്ക് പയ്യെ शक्तिमान सर पाहिजे. कायाकिंगला ते आपण ब्रेकफास्ट करत जाऊन ते होते प्लास्टिक. ഞാനോട് അതിന് സംസാരിക്കേണ്ടി വന്നു കുഴപ്പമില്ല പക്ഷെ ഒന്നും സംസാരിച്ചില്ലല്ലോ त्यांचं मस्त आहे. कोणाचं? വന്നെന്നാ പറഞ്ഞ് പേരൊക്കെ പറഞ്ഞു असं चाललं आपण उलट उलट चाललं. असं पुढे जायला टर्न करणार. ഞാൻ പറഞ്ഞു എന്തായാലും വന്ന് കഴിഞ്ഞ് ഇങ്ങോട്ട് പോകട്ടെ आतमध्ये पण घेऊन जातो. कुठून घुसवणार നല്ല കാറ്റ് നല്ല കാറ്റ് അതിനെ മുന്നേ പോകും നല്ല കാറ്റ് അങ്ങോട്ട് കിട്ടും small fish here. Then 3 months open this net, go to the flood down. ओके फॉर द ब्रीडिंग. Yeah.
इथून दिसतंय आतमध्ये. ती काय म्हणली क्रोकोडाईल का? So many crocodiles. ಇರ್ತದಲ್ಲ Yeah. Vegetarian crocodiles. Vegetarian. विजिट. बरेच मागे राहिले. ओढायचे का धावाला असं स्पायडरमॅनला बोलून घेऊ. Here is for this water 146 kindly fish is here. 146. The people are 65% people are fishermen and farmers stay from here. ಓಕೆ Main cultivation is rice. राईस Another people are working out of Kerala and 50% maybe 20% working out of India. ओके. ಓಕೆ ಫಾರಿನ್ More than working Arab countries. ಅರಬ್ Dubai, Kuwait. मोस्टली न्यू आहे. നവീൻ മാർക്കറ്റ് काम काम चालू. ഇവിടെ വെള്ളമല്ല എവിടെ കളിക്കാൻ പോകും काम चालू आहे मस्ती तिथं. मालून छान आहे मग काही नाही. 100 रुपयामध्ये आपलं 1 तास हे करायचं, आपलं फिरायचं. बाकी मग ते लाईव्ह जॅकेट वगैरे सगळे आपडिया अपडिया. अपडिया मीन्स ओके. बरं का बरं का. तो काय म्हटला तुला स्विमिंग येत नसेल तर हॉलिडे 10 days. काय काय. क्रिसमससाठी शाळा 10 दिवसासाठी सुट्टी आज हां आज पण सुट्टी आहे. चर्च पण दिसतंय समोर. मला चर्च का आवडते कारण जाम आवडते. मी गोव्यात पण गेलो ना नुसतं चर्च फिरवलं. जाताना एक चर्च आहे बाजूला ओल्ड गोवामध्ये ना चर्च आता याच रूटनी घेऊन जाणार दुसरीकडे आणणार काही पण चालणार. വീട്ടിൽ വന്നപ്പോഴേ സ്കൂളിൽ നിന്ന് दुसरं असणार विचारायला लागेल. കാർത്തിക് नाही तर असं गोल वगैरे असं पूर्ण मारून राऊंड. അവൻ ഇന്നലെ രാത്രി 2 പ്രാവശ്യം വിളിച്ചായിരുന്നു. ഇപ്പൊ ഞാനും ഇല്ല അവിടെ സ്ഥലത്ത്. जेट्टीचं नाव आहे വിളിക്കും. इनलँड नॅव्हिगेशन डिपार्टमेंट. जेट्टी म्हणजे स्टेशन ना. हां स्टॉप यांची पण कसली भारी प्रॅक्टिस झालेली आहे. बरोबर मधून काढायची, धडकली नाही पाहिजे. त्यांना पण रूल्स आहे ना. काही चुकीचं काय केलं तर ते गव्हर्नमेंट तुला हां ते तर रूल्स असणारच. त्यांना पण लायसन्स असतं. एक प्रकारे आपली ऑटो रिक्षा आहे आणि जिने आलो आपण ती लालपरी होती. पाण्यातली ऑटो रिक्षा. അതെന്ത് ചർച്ച് അത് കത്തോലിക്ക ചർച്ച്. കാത്തോലിക് ചർച്ച് Catholic Church. पांबा पांबा रिवर. coming from Sabrimala temple. सबरीमला सबरीमाला टेम्पल पासून येते पांबा रिवर. इथं बसल्यामुळे पूर्ण हा रोप चांदीन सगळा व्ह्यू येतो माहिती आहे. समोरून एवढं नसतं स्पेशल वाटतं. बरं झालं एक्सपिरियन्स तर आलं. कधी जर आलं तर आता काय करायचं कुठेही करायचं सगळं माहीत झालं आता.
काय लालपरी आली का आता? नाही हाऊस बोट आहे तो. हाऊस बोट आहे. नाही आहे तो लालपरी. काल मी आलो ना कोल्लमवरून, सेम कोल्लम नाही कोटेम. कोट्टेम. दिस वन? No, ferry is not Kollam. ओके कोटेम ना? Kottayam ferry is available, but this ferry go to village to Alleppey. ओके विलेज. विलेज. Kollam ferry 5 years ago cancelled. ಓಕೆ இப்போ நாங்கள் காலைல வந்தோமே, அதுவும் இதுதானா வில்லேஜ் டு எலப்பியா? Village to Alleppey. அது லாஸ்ட் இது हां Nedumudi village. नेडुमुडी. काय विचारलं? तो आपण आलो ना सकाळी, तो एलपी ते नेडुमुडी विलेज. नेडुमुडी विलेज ते परत आलं तो त्यांचा रूट. तिकीट किती होतं? आपण 11 रुपये प्रत्येकाला. प्रत्येकाला. अरे भेंडी. अरे मी 22 रुपये रिटर्न जाईल. हां मी 29 रुपीजमध्ये तिथून ना कोटेमवरून येतात 24 किलोमीटर इतकं तुम्ही फिरवलं ना. कधी पार्टनर बरोबर आलं तेच करायचं. इथून पकडायचं डायरेक्ट कोट्टेम परत रिटर्न. मी तिथं मुन्नारमध्ये थांबलो होतो, पण ते ग्रुप पाहिजे होतं 5 किंवा 7 जणांचा. कुठं? मुन्नारमध्ये आपले बोटिंग हे आहे ना. कुठला बोटिंग आहे? मुन्नारमध्ये आहे ना बोटिंग खाली. अच्छा तो कुंडला डॅममध्ये. कुंडला की माटपट्टी? मोठपट्टी. 1400 रुपये काय तिथे. सोलोसाठी डायरेक्ट 500 म्हणायला जाईल. नंतर म्हणलं मला बरं झालं नाही का? तेच की इथं मग मला पण इथे एलपीमध्ये प्लॅन होता ना, मी फक्त डॅम बघून आलो, जास्त काय केलं ना. हां. कसं फिरलाय मग आता? कुठून फिरला? कोणावर निघल्यावर? कोण? तो मी चेन्नई ते म्हणजे पुण्यावरून डायरेक्ट चेन्नई गेला. हां ओके. चेन्नईवरून टेनीवरून मुनारवरून आता एलपी, आता कोची. कधी निघला होता तो पुण्यावर? 13 तारीख. 13 तारीख. एक आठवडा. ओके. ओके हे झालं. मी कधी 7ला निघलो. 14वा दिवस. This is homestay, but very expensive. One night 4,000 rupees. 1 night 4,000. 1000. This is traditional house. They made for the Buddha house. Don't want aircon. Anytime full cold, full atmosphere inside. हे पण भारी आहे. 4000 फक्त ग्रुप पाहिजे रे मोठा. आता पूर्ण हाऊस 4000 तो करायचं. 9-10 जणांचा ग्रुप पाहिजे. ಏನದು? இங்கே இதே வேறு நிறைய பிளேஸ்ல பார்த்துட்டு never see here more like more expensive not. इकडे बऱ्यापैकी काँग्रेस पार्टी आहे ना. UDF आणि LDF. UDF म्हणजे काँग्रेस, LDF म्हणजे लेफ्ट पार्टी. होता ना मागे लाल हायटाईड असल्यावर जास्त पाणी भरत असेल ना. ते आहे बघ ना, ते मार्च तिथपर्यंत पाणी. आणि फर्निचर पण ठेवलं होतं. फर्निचरचं काय तेच की आतमध्ये पाणी जाणार संध्याकाळपर्यंत. बाकी फर्निचर आहे ते दुसरं म्हणजे जय शिवराय मित्रांनो. आपण आलेपी एक्सप्लोअर करायला स्टार्ट केलं आहे आणि आलेपीमध्ये आपण बोट राईड करतो. या 2 ज्या आहेत, ही पुढची एक आणि पाठीमागची बोट राईड आहे. याच्यात पाठीमाग मी आणि माझा मित्र तो जो आहे जॉन, यात मी आणि जॉन बसलो या पाठीमागच्या सीटवरती आणि 2 फॉरेनर आहेत, ते फ्रंट सीटवरती आहेत. तर आलेपी एकदम फिरण्यासारखं आहे. बरं झालं आपण काल कोची स्किप केलं आणि कोची स्किप करून आपण आलेपीत आलो. तर ठीक आहे, चला शॉर्ट्स एन्जॉय करा. जाम मजा येते यार. म्हणजे जवळजवळ 2 तासाची राईड करून इथपर्यंत आलो आहे आणि ह्या विलेजमध्ये येण्यासाठी अगोदर जवळजवळ 45 मिनिटांची बोट राईड केलेली आहे आपण. म्हणजे जवळजवळ 3 तासांपासून मस्त बोटिंग चालू आहे. अजून 2 तास लागणार आहेत. तर ठीक आहे, एन्जॉय करा. शॉर्ट्स वगैरे मस्त फिरूया.
मग त्यानंतर अलेप्पी एक्सप्लोअर करू. आज सनसेट वगैरे पाहायचा. काल सनसेट पाहायला गेलं तर पण एवढं ढगाळ वातावरण होतं की सूर्य दिसलंच नाही. आज परत तिथं जाऊ, ब्लॅक सँड सी जे आहे तिथं त्या बीचवरती जाऊ, ब्लॅक सँड बीचवरती, आणि सनसेट वगैरे पण ठीक आहे, ड्रोन शॉट घेऊ. तर चला निघायचं इथं. KGFचा डायलॉग शिकवला का, पॉवरफुल पीपल्स कम फ्रॉम पॉवरफुल प्लेस. UBC काय असेल त्यांचं काही. चलो बाय बाय. Meet you guys. Bye. Good luck with your vlog. Did you Yeah. get good content today? Yes. Yeah. I mean, he's got us in the video. How can you not? Sure. He got a drone footage. Oh. Okay, well, have a good trip. Yeah. Bye. तर मित्रांनो, ही होती आपली फॉरेनर कंपनी आणि आपला मित्र जॉन, तो काल भेटला होता. तुला नाही मला नको मला. मी आता फ्रेश होतो. हां ठीक आहे ठीक आहे. हां चल ठीक आहे, पुण्यात आल्यावर भेटू. ओके ओके. येतो मी आता. आहे ना नंबर आहे ना. मला तर लेटर येईल. चल दादा, पुण्यात भेटू. येऊ. चल बाय. तर जय शिवराय मित्रांनो, आपला अलेप्पीमधला हा शेवटचा प्रवास. आपला अलेप्पी पूर्ण फिरून झालं आहे. छान वाटलं यार, म्हणजे बोटिंग वगैरे केलं, कनॉय ट्राय केली. कनॉयला आपले 1000 रुपये स्पेंड केले, पण छान होता एक्सपिरियन्स. कयाकिंग वगैरे राहिली, पण कयाकिंग वगैरे आपण ते पुढं पण करू शकतो. तर ठीक आहे, अलेप्पीमध्ये आपण कोची स्किप करून अलेप्पीमध्ये घुसलो होतो. मीटर रेंज फक्त 54 किलोमीटर राहिली यार. पेट्रोल टाकायला लागेल. एकदा टँक फुल केली म्हणजे आज जवळ आपल्याला 300 किलोमीटर कवर करायचं आहे. ट्रिप पण रिसेट करतो.
ट्रिप टू रिसेट झालेली. आपल्याला जवळजवळ आता 300 किलोमीटर कवर करायचं आहे. ठीक आहे, तर चला बाय बाय आलेप्पी. आलेप्पी सोडून आपण आज खाली जातो आहे कन्याकुमारीपर्यंत. मध्ये आपण जटायू आहे, जटायू पाहायचं आहे. त्यानंतर पद्मनाभस्वामी टेम्पल पाहायचं आहे आपल्याला. आणि त्याचबरोबर शिवाची एक ही आहे वारकालामध्ये एक स्टॅच्यू टाईप, आपण जसं गोकर्णमध्ये पाहिलं होतं त्या टाईप मूर्ती आहे मोठी, ती एक पाहिजे आपल्याला. ठीक आहे, असे 3 स्पॉट कवर करायचे आहेत. आणि हे 3 स्पॉट झाल्यानंतर मग आपण कन्याकुमारीत आज फक्त स्टेसाठी एंट्री करणार आहेत. आणि उद्या मग गाडी सर्व्हिसिंगला पण लावायची. उद्या गाडी सर्व्हिसिंगला लावून आपण पूर्ण फिरून घेऊ कन्याकुमारी. ठीक आहे, बाय बस फिरण्याचा एक्सपिरियन्स पण येईल कन्याकुमारीमध्ये, ते पण ट्राय करू. तर चला, हे होता आलेप्पी. आलेप्पीचा ब्लॉग थोडा मोठा होईल कारण खूप शूट आहे. ठीक आहे, याच नोटवरती संपवून टाकू. तर चला, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव. बाय बाय आलेप्पी.